7 तास उलटले, पण गाडी 1 इंचही पुढे सरकली नाही. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रवासी अक्षरशः अडकून पडले. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळपासून भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आडोशी बोगद्याजवळ प्रॉपिलिन गॅस वाहणारा टँकर उलटल्याने संपूर्ण महामार्ग ठप्प झाला. सायंकाळी 4:30च्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव प्रथम पुणे ते मुंबई वाहतूक बंद करण्यात आली. मात्र काही तासातच परिस्थिती अधिक गंभीर होत गेली आणि दोन्ही दिशांची वाहतूक पूर्णपणे थांबवावी लागली. हजारो प्रवासी 7 तासांहून अधिक काळ रस्त्यावर अडकून पडले. बस, कार आणि अवजड वाहनांच्या रांगा अनेक किलोमीटरपर्यंत पसरल्या होत्या. काही प्रवाशांनी गाड्यातून बाहेर येत थेट रस्त्यावर बसून विश्रांती घेतली. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना पाणी व स्वच्छतागृहांचा मोठा त्रास सहन करावा लागलाय. गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने टँकर हटवणे आणि परिसर सुरक्षित करणे वेळखाऊ ठरलं. महामार्ग पोलीस, आपत्कालीन यंत्रणा आणि एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार स्वच्छता प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पहाटेपर्यंत वेळ लागण्याची शक्यता आहे. ताम्हिणी घाटातून पुणे, पौड, ताम्हिणी, माणगाव, मुंबई असा मार्ग असेल, तर माळशेज घाटातून पुणे, चाकण, नारायणगाव, माळशेज, कल्याण, ठाणे असा मार्ग असेल. सध्या लोणावळा खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळा. प्रवास आवश्यक नसेल तर पुढे ढकला, कारण एका अपघाताने संपूर्ण महामार्गाची गतीच थांबवली आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा न्यूज डॉट्स.